सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज एक सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत। जो कोणी या ताईंचा अनुभव ऐकेल त्याला एक नवी दिशा मिळणार आहे आणि स्वामी सेवा खूप करू वाटणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, स्वामी सेवा काय, स्वामींची सेवा कशी करायची, स्वामी कोण आहे हे देखील मला काही एक माहीत नव्हतं। स्वामींचे माझ्या आयुष्यात जेव्हापासून आगमन झाले तेव्हापासून जगण्याला एक नवी दिशा मिळाली। पण सुरुवातीला आपल्याला ते कळत नसतं। पण स्वामी ज्याचा हात पकडतात त्याचा हात कधीही सोडत नाही, त्याला कधीही एकटे सोडत नाही। आपण जरी त्यांना सोडून दिलं, त्यांची सेवा बंद केली तरी स्वामी आपल्याला कधीच विसरत नाही। असंच माझ्या बाबतीत घडलं आहे। मी स्वामींना विसरली पण स्वामी मला कधीच विसरले नाही। मला 4 बहिणी आणि 1 भाऊ, आई वडील असं आमचं कुटुंब। मी नांदूर शिंगोटे येथील रहिवासी आहे। आम्ही 4 बहिणी असल्यामुळे माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न हे 16व्या वर्षीच करून देण्यात आलं। कारण सर्व पाहुणे वगैरे हे खूप म्हणायचे की 4 मुली आहे त्यामुळे लवकर लग्न करून टाक असं म्हणायचे। आणि घरची परिस्थितीही खूप हालाकीची होती। थोडीशी शेती वगैरे, गाई आणि माझी आई दुसऱ्यांच्या शेतात जाऊन आमचे शिक्षण हे करत होती। परिस्थितीची जाणीव होती त्यामुळे मी आणि माझी 3 नंबरची बहीण हे आम्ही ठरवलं होतं की आपण काहीतरी करायचं, आईला मदत करायची। आमचं शिक्षण हे सुरू होतं। माझं D.Ed वगैरे झालं। मला शिक्षक होण्याची खूप आवड होती, खूप म्हणजे खूप प्रचंड इच्छा होती। त्याच दरम्यान काय झालं ना की माझी जी मैत्रीण आहे तिने मला स्वामी केंद्राविषयी, स्वामी सेवेविषयी सांगितलं की ती स्वामींच्या मठात जा आणि तिथे जाऊन प्रश्न उत्तर सेवा घे, बघ तुला नोकरी नक्की लागेल अशी ती मला म्हटली। त्यावेळेस कुठंतरी वाटलं की असेल काहीतरी ती सांगते तर आपण करून बघूया। त्यावेळेस प्रथमच 2011-12 तिथे नवीन स्वामी केंद्र चालू झालं होतं। मग त्यावेळेस मी तिथे गेली। मी आणि माझी बहीण तिथे गेलो आणि त्यांना आम्ही पत्रिका वगैरे दाखवली आणि सांगितलं की मला नोकरीची गरज आहे, मी असं असं करत आहे। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुला शिक्षकाची नोकरी मिळणार नाही, तू पोलीस होणार आहे। त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं। त्यावेळेस मी खूप नाराज झाली। मला पोलीस नाही व्हायचं म्हटलं, माझी तर अजिबात इच्छा नाही आहे, माझं तिथे करिअरच नाही असं मी त्यांना म्हटली। तर ते म्हटले, नाही तू बाळा पोलीसच होणार। त्यानंतर मी म्हटलं नाही, तरी पण मी शिक्षक भरतीसाठी ट्राय करत आहे आणि मला त्याच्यासाठी सेवा पाहिजे आहे। मग त्यांनी मला गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञावर्धक स्तोत्र, सरस्वती मंत्र, त्यानंतर नवग्रह स्तोत्र अशा वेगवेगळ्या सेवा त्यावेळेस दिल्या आणि 3 अध्याय 11 माळी हा जप करायला लावला। सर्व होईल म्हणे, जा म्हणे असं त्यांनी सांगितलं। आणि मग मी घरी आले। त्यावेळेस मी आणि माझी बहीण आम्ही दोघीही सेवा हे करू लागलो होतो। आता सेवा चालू होती, अभ्यासही चालू होता आणि दुसरं त्यावेळेस आम्ही होमगार्डची नोकरी देखील जॉईन केली, मी आणि माझ्या बहिणीने। कारण आम्ही दिवसभर हे करायचो आणि संध्याकाळी हे काम करायचो, मग थोडाफार आधार आईला आमचा व्हायचा। त्यानंतर मग असंच काय झालं की थोडे दिवस गेले। दिवस गेल्यानंतर कुठेच म्हणजे शिक्षक भरती होतच नव्हती आणि माझे 2-3 मार्कावरून ही गेलं होतं। सर्वजण भरले पण मी ओपन कास्टमधून असल्यामुळे माझा नंबर त्यावेळेस लागला नाही। मी खूप नाराज झाली कारण 2 वर्ष होऊन गेले होते। मी कंटिन्यू सेवा करायची, खंड अजिबात पडला नव्हता, माझी सेवा ही सुरूच होती। पण मी स्वामींना म्हटलं, स्वामी असं का बरं माझ्या बाबतीत घडत आहे, मी तर किती सेवा करत आहे, तुमची मनापासून करते, जशी सांगितली तशी सेवा करते, पण माझ्या मनासारखं तर 2 वर्ष होऊन गेली। त्यावेळेस मी खूप नाराज झाली आणि म्हटलं आजपासून मी सेवाच करणार नाही, हे काही नसतं, सर्वजण खोटं सांगतात असं मी म्हटलं। त्या दिवसापासून मी माझी स्वामी सेवा पूर्णपणे बंद झाली। माझ्या बहिणीने अकॅडमी जॉईन केली। माझं इकडंच काम वगैरे चालू होतं, मी मुलांचे क्लास वगैरे घरीच घेत असायची, थोडंफार काम करायची आणि अशी आईला मदत करायची। माझ्या बहिणी अकॅडमी जॉईन केली, त्यानंतर माझा अभ्यास, त्यानंतर दुसरं जिथे कुठे सरकारी फॉर्म निघायचे तिथे मी फॉर्म भरायचे आणि त्यामुळे अभ्यासही चालूच होता। त्या दरम्यान काय झालं, माझ्या बहिणीने पोलीस भरती निघली आणि ती म्हटले की आपण फॉर्म भरूया। मी म्हटलं माझी इच्छा नाही आहे आणि मला अजिबात फॉर्म भरायचं नाही।
मग माझ्या बहिणीनेच माझा फॉर्म भरला, माझी खोटी सही केली, तिच्याकडे फोटो होता तो फोटोही चिपकवला. फॉर्म वगैरे भरून तिने मला सांगितलं की तुझा मी फॉर्म भरला आहे, आता तू अभ्यास कर. मग म्हटलं आता हिनं फॉर्म भरला आहे तर जाऊ दे, आपला अभ्यास तसा पण चालूच आहे. म्हणून माझा अभ्यास चालू होता. मला पळण्याची याची काहीच सवय नव्हती, मला तर त्यात इंटरेस्टच नव्हता, मला ते करायचंच नव्हतं कारण ते माझं करिअरच नव्हतं. मग बहिणीसोबत बहीण मला घेऊन गेली की आता आपण प्रॅक्टिस करू पळायची असं तसं. ती मला रोज घेऊन जायची, बिना पायात चप्पल घालून पळायला लावायची. अक्षरशः माझ्या अंगठ्यातून रक्तही निघत होतं. पण बहीण म्हटली की आता आपल्याला थांबायचं नाही, काहीतरी करून दाखवायचं आहे. आईन त्यांना मदत झाली पाहिजे, आपल्या छोट्या भावांचं सर्व व्यवस्थित झालं पाहिजे म्हणे. जे आपल्याला मिळालं नाही ते त्यांना का बरं मिळू नये, म्हणून आपण आता दोघींनी काहीतरी करायचं असं आम्ही ठरवलं. म्हटलं ठीक आहे, तू म्हणते तर आपण करूया. मग आम्ही दोघींनी मिळून अभ्यास केला आणि आमचं ग्राउंड देखील खूप छान निघलं, मार्कही छान पडले आणि पेपरमध्येही आमच्या दोघींचंही सिलेक्शन झालं. त्यावर्षी आम्ही दोघी पोलीस झालो. आईचा आनंद गगनात मावत नव्हता. पण मी थोडी नाराजच होती कारण मला ते करायचं नव्हतं. पण म्हटलं आता आर्थिक अडचण आहे, पैसे आहे आणि सरकारी जॉब मिळाला तर का बरं सोडायचा. मग मी ती जॉईन केलं आणि पोलीस झाले. त्यानंतर तेव्हा मला क्लिक झालं की त्या दादांनी सांगितलं होतं की तू पोलीस होणार आणि मी झाले. आता हे स्वामींचीच इच्छा असेल, रोजीरोटी तर मला दिली असं मी म्हटलं. पण मी सेवा वगैरे काही करत नव्हती, सेवा बंद केली ती. पण मला कधीतरी स्वामींची आठवण यायची आणि माझ्या मुखातून नकळतपणे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप चालायचा. कुठं गाडीवर कुठे स्वामींचा फोटो दिसला तर आपोआप माझं मस्तक नतमस्तक व्हायचं. मनामध्ये श्रद्धा होती, फक्त सेवा ही बंद झालेली होती. मग असे दिवस गेले आणि आम्हा दोघींना देखील खूप छान स्थळ आले आणि आमचे लग्नही झाले. दोघींचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर मग माझ्या बहिणीला, मोठ्या बहिणीला 3 मुली झाल्या, तिला मुलगा झाला नाही. त्यामुळे सर्व लोक बोलायचे की यांच्या घरात मुलीच आहे, यांची मुलाची परंपराच नाही, असं त्यावेळेस आईला खूप वाईट वाटायचं. आणि ज्यावेळेस माझा भाऊ प्रदीपदादांच्या मठात कायम जायचा, कारण कॅमेराचे तिथले जे कॅमेरे आहे ते माझ्या भावाने बसवले आहे आणि प्रदीपदादांची आणि भावाची खूप ओळख आहे. त्यामुळे खूप छान तेथे त्याचीही ही झाली, स्वामींची त्याची भेट झाली. तोही थोडीफार सेवा ही करत होता. म्हणजे असं खूप काही नाही, फक्त नामस्मरण वगैरे मठात वगैरे जाणं असं भावाचं हे होतं. सर्वांचे लग्न वगैरे झाले, सर्व सेटल व्यवस्थित झाले. त्यामुळे खूप हे वाटायचं. आता काय झालं, मला मुलगी झाली. मुलगी माझी 5-6 वर्षाची झाली होती. आता सर्वांना आशा होती की मला मुलगा व्हावा म्हणून, कारण माझ्या मोठ्या बहिणीलाही 3 मुली, 3 नंबरच्या बहिणीलाही मुलगीच झाली, मलाही मुलगीच झाली आणि माझ्या भावाला देखील मुलगीच झाली. आता घरात सर्वांना मुली, मुलगा कोणीच नाही. आई म्हणे की खूप वेळ लावू नको, वय झाल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे तू आता प्रेग्नेन्सी ठेव, तुला तरी मुलगा व्हावा अशी माझी आशा आहे. जे लोक बोलतात की आपल्या घरात मुलगा नाही त्यांच्या तोंडावरती खापर फुटू दे असं म्हणत होती. त्यावेळेस मग तिथं ज्या ताई होत्या, मी पोलीस स्टेशनला होते, त्या देखील स्वामींच्या सेवेकरी होत्या. ते मला म्हटल्या की अगं तू मठामध्ये जा आणि पुत्रप्राप्तीसाठी सेवा घे म्हणे, असं म्हटल्या. आता मला काय झालं होतं की त्यावेळेस म्हणजे MC येऊन 1 महिना आणि 2-3 दिवस वरती झालेले होते आणि मी मठात गेली म्हटलं मला पुत्रप्राप्तीसाठी सेवा पाहिजे आहे म्हटलं. मग त्यांनी मला गुरुचरित्र पारायण वगैरे खूप सेवा दिल्या आणि काय झालं ना की स्वामींनी मला अगोदरच प्रसाद दिलेला होता हे मला कळालंच नाही, कारण मी प्रेग्नेंट होती त्यावेळेस आणि मी त्याच्यानंतर मठात गेली. त्यानंतर मग माझ्या सेवा सुरू झाल्या आणि मी जेव्हा टेस्ट केली तेव्हा ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. आता टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सेवाही सुरू होत्या. म्हटलं आता स्वामी सेवा करण्याच्या अगोदरच मला आता राहिलं आहे, काय असेल ते तुम्ही बघा. तुम्हाला खूप दिवसापासून मी विसरली, पण तुम्ही माझी साथ कधीच सोडली नाही म्हटलं. आता तुम्हीच माझ्याकडून करून घ्या. मग काय झालं, त्यावेळेस दत्त जयंती होती. दत्त जयंतीला केंद्रात खूप मोठा सप्ताह बसतो. आता सप्ताह बसतो, मलाही खूप इच्छा होती पारायण करायची, कारण प्रेग्नेन्सी चालू होती त्यावेळेस, मला 6 मंथ हा चालू होता.
म्हटलं की काय करावं, पण त्यावेळेस नेमकी आम्हाला सुतक पडलं. इच्छा तर खूप, सुतकही पडलं. आता काय करावं. मग माझी बहीण म्हटली, अगं एक ताई आहे, करतात म्हणे दुसऱ्यांसाठी पण काहीतरी, आपण त्यांना सांगून बघूया. मग त्यांना सांगितलं. ताई म्हणे, मी तुझ्यासाठी पारायण करते म्हणे, संकल्प सोडते. मग त्यांनी संकल्प वगैरे सोडला, माझ्यासाठी गुरुचरित्र पारायण केलं. मी त्या ताईंचे उपकार कधीही विसरू शकणार नाही. आज या जगात कोण कोणासाठी काय करतं, पण त्यांनी माझ्यासाठी गुरुचरित्र पारायण केलं. पण मी स्वामींना म्हटले, ताईंनी जरी गुरुचरित्र पारायण माझ्यासाठी केलं असेल, मी पण पारायण करणार आहे म्हटलं. मग आमचं सुतक फिटल्यानंतर मी देखील गुरुचरित्र पारायण केलं. खूप सेवा सुरू झाल्या. त्यानंतर आता डिलेवरीची वेळ आली होती. आता जेव्हा मी त्या हॉस्पिटलमध्ये गेले ना, तिथे स्वामींचा खूप मोठा फोटो होता. स्वामींचा फोटो बघितला आणि स्वामींना विनंती केली, स्वामी प्लीज माझी इच्छा पूर्ण करा आणि मला मुलगा होऊ द्या म्हटलं. असं म्हटलं आणि मग मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आलं. कारण मला 9 महिने 9 दिवस होऊन वरती 10 दिवस झाले. डॉक्टर म्हणले, तुम्ही एज्युकेटेड आहात, रिस्क घेऊ नका, बाळाला काही होऊ शकतं. त्यावेळेस आम्ही म्हटलं की आम्ही सेक्शन करण्यासाठी तयार आहोत. ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो आणि तेथे माझं सेक्शन सुरू झालं. मनात फक्त भीती होती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप चालू होता. ज्यावेळेस बाळाचा मी आवाज ऐकला, त्यावेळेस मी मॅडमला म्हटलं, मॅडम मला काय झालं आहे, प्लीज मला सांगा की मला काय झालं. मॅडम लगेच म्हटल्या, डोंट वरी, काळजी करू नको, बॉय झाला आहे. त्यावेळेस त्या जेव्हा म्हटल्या की बॉय, त्यावेळेस माझा आनंद हा गगनात मावत नव्हता. मी डोळे बंद केले, स्वामींना डोळ्यासमोर आणलं आणि खूप रडली. माझ्या डोळ्यातून आपोआप आनंदाश्रू हे वाहत होते आणि सर्वांना खूप आनंद झाला. माझी मुलगी पूर्ण हॉस्पिटलमध्ये पेड्याचा बॉक्स घेऊन फिरत होती. मला भाऊ झाला. तिला कोणाला पेढे द्यावे हेही कळत नव्हते. खूप आनंदात सर्वजण होते. आईला तर खूप आनंद झाला की खरंच स्वामींनी तुझी इच्छा पूर्ण केली. त्यानंतर मग असेच 12 म्हणजे हॉस्पिटलमधून आम्ही घरी आलो. 6वा-7वा दिवस असेल. त्या दरम्यान माझ्या भावाचे आणि बहिणीचे भांडण झाले. आता भाऊ आणि वहिनीचे भांडण झाले. आई इकडे होती माझ्याकडे आणि भांडण झाल्यामुळं त्यांचं भांडण हे खूप इकोपायला गेलं, इतकं की माझी वहिनी अक्षरशः घर सोडून गेली. तिला मुलगी घेऊन ती घर सोडून गेली. त्यामुळे आईला प्रचंड टेन्शन की ही कशी जाऊ शकते. भाऊही खूप मानसिक टेन्शनमध्ये, त्याच्या मनात जीव देण्याचे विचार. त्यामुळे काय करावं काहीच कळत नव्हतं. मग मी आईला म्हटलं की तू काळजी करू नको म्हटलं, तू घरी जा म्हटलं, मी माझं कसंही करेल म्हटलं. मग मी सासरीच राहिले, माहेरी अजिबात गेली नाही. अक्षरशः 12व्या दिवशी माझे टाके काढले देखील नव्हते, ओलेच होते, सर्व हे होतं, तरी मी उठत होती, झाडून घेत होती. माझी मोठी बहीण आली, काही सासूबाई आल्या, असं करून थोडंफार केलं, पण मला आराम हा मिळालाच नाही. पण जाऊ द्या, काही का असेना, माझ्या वहिनीने आमच्यावरती केस देखील केली. आता केस केली, महिला आयोग वगैरे सर्व हे झालं. खूप टेन्शनचं वातावरण होतं. मी स्वामींना एकच विनंती करत होते की स्वामी सर्व काही व्यवस्थित करा म्हटलं. हे नाही, आमच्या घरचे असे नाही, हे तुम्हाला माहीत आहे. आमची थोडी देखील चूक नाही, तुम्ही जाणता. आम्ही प्रतिष्ठित लोक आहे, आम्हाला कृपया फक्त पोलीस स्टेशनची पायरी चढून देऊ नका म्हटलं. असं मी स्वामींना विनंती केली. सर्व कॉन्टॅक्ट वगैरे केले, सर्व केले. त्यानंतर खरंच स्वामींनी माझ्या घरच्यांना कुणालाच पोलिसांची पायरी चढू दिली नाही. सर्व काही व्यवस्थित झालं. माझा भाऊ प्रदीप दादांकडे गेला. दादांनी सांगितलं, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, 2 महिन्यांनी ती पुन्हा येणार आहे, असं दादा स्पष्टपणे बोलले. त्यावेळेस मी म्हटलं की दादांवरती विश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका म्हटलं. स्वामी सर्व व्यवस्थित करतील, फक्त तुम्ही सेवा करा. अक्षरशः डिलेवरीची बाई, तिला किती आरामाची गरज असते, पण मला खूप टेन्शन होतं, मानसिक त्रास होता आणि मी अक्षरशः रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत स्वामींचं नामस्मरण करत बसायची. कारण आमचा भाऊ हा एकुलता एक होता, भावाकडे लक्ष हे द्यायलाच पाहिजे. त्यानंतर मग असंच झालं आणि माझी वहिनी प्रदीपदादांनी सांगितल्याप्रमाणे 2 महिन्यांनी पुन्हा घरी आली. खरंच खूप प्रचंड स्वामींची शक्ती आहे. त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वामींची शक्ती कळाली आणि प्रदीपदादा कोण आहे हे देखील कळालं. कारण त्यांच्या मुखातून जो शब्द निघतो तो खराच होतो. खरंच मी खूप भरून पावले. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, स्वामी तुम्हाला सोडण्याची बुद्धी मला कधीच देऊ नका. आणि विशेष म्हणजे माझं जिथे ऑफिस आहे त्यासमोरच स्वामींचं
एक फोटो, खूप मोठा फोटो आहे आणि त्या फोटोची तिथे आरती वगैरे होते. त्यावेळेस खूप छान वाटतं की स्वामी तुमच्याजवळ मला तुम्ही बोलवलं. आज स्वामी जे काही आहे ते स्वामी कृपेने आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. स्वामींची माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती खूप कृपा आहे. स्वामी अशीच कृपा प्रत्येकावरती राहू द्या, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.